महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. हां, आजचा विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. अगदी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाची अवज्ञा केल्यास काय होऊ शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळी आपले हक्क कसे वाचवायचे. हो, कारण यात अनेकांची फसवणूक होते किंवा लोक अडकतात. बरोबर. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच, सुरुवात करूया. आता बघा, विचार करा, एका माणसाच्या स्वतःच्या शेतात त्याच्या हक्काच्या जमिनीवर तो उभा आहे आणि अचानक एक शासकीय अधिकारी इथे येतो आणि काम थांबवण्याचा आदेश देतो. अशा वेळी राग येणं खूपच स्वाभाविक आहे. हो ना. आणि याच रागाच्या भरात जर त्या माणसाने तो आदेश धुडकावून लावला तर काय होईल? म्हणजे एका क्षणाच्या या रागामुळे पुढचे अनेक महिने तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते का? हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आणि जिव्हाळ्याचा आहे, कारण प्रशासकीय कायदे आणि सामान्य माणसाच्या भावना यांची इथे थेट टक्कर होते. अगदी बरोबर. कसं आहे, सामान्य नागरिक असो किंवा शेतकरी यांच्या प्रशासनाशी रोजचा संबंध येतोच. हो, कधी सातबारा काढायचा असतो तर कधी बांधाचा वाद असतो. बरोबर. शेत रस्त्याचा वाद किंवा बांधावरील अतिक्रमणाचा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार किंवा अगदी जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संपर्क येतोच. अगदी. आणि अशा वादांच्या वेळी अधिकारी एखादा आदेश देतात जो मालकाला अजिबात पटत नाही. मग अज्ञानामुळे किंवा भावनेच्या आहारी जाऊन लोक त्या आदेशाला जुमानत नाहीत. तर मला सांगा, जर एखाद्या व्यक्तीनं रागाच्या भरात अधिकाऱ्याचा आदेश मोडला तर कायद्याच्या नजरेतून नेमकी कोणती कारवाई होऊ शकते? हा खूप गंभीर प्रश्न आहे. जेव्हा असा प्रसंग उद्भवतो तेव्हा सर्वात आधी जो कायदा लागू होतो तो म्हणजे भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 188. कलम 188. होय. आणि आता नवीन लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223. पण या कायदेशीर भाषेचा अगदी सोपा आणि गावरान अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर लोकसेवकाचा किंवा शासकीय अधिकाऱ्याचा कायदेशीर आदेश न जुमाडणे किंवा त्याला केराची टोपली दाखवणे. पण याचा एका सामान्य माणसाला व्यावहारिक पातळीवर काय फरक पडतो? म्हणजे शिक्षा किती मोठी असू शकते? फरक खूप मोठा पडतो. या गुन्ह्याखाली संबंधित व्यक्तीला 1 ते 6 महिन्यांचा साधा कारावास किंवा आर्थिक दंड होऊ शकतो. अरे बापरे. हो, किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. आता इथे मी एक महत्त्वाची आकडेवारी सांगते. सांगा ना. जुलै 2024 पासून नवीन कायदे लागू झाले आणि या नव्या कायद्यात दंडाची रक्कम वाढवून ती थेट 2,500 ते 5,000 रुपये करण्यात आली आहे. एक मिनिट. म्हणजे हा फक्त कागदावरचा किरकोळ नियमभंग नक्कीच नाहीये. अजिबात नाही. या कायद्यामागे एक विशिष्ट तर्क आहे. कोणता तर्क? जर कुणाचा आदेश न पाळण्यामुळे अधिकाऱ्याच्या कायदेशीर कामात अडथळा येत असेल किंवा समाजात दंगल उचलण्याची शक्यता निर्माण होत असेल तर शिक्षा थेट 6 महिन्यांपर्यंत जाऊ शकते. अच्छा. म्हणजे प्रशासनाला काम करणं सोपं जावं म्हणून. अगदी. प्रशासनाचा गाडा सुरळीत चालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या आदेशांना एक कायदेशीर वजन असणं आवश्यक असते. म्हणूनच या कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. म्हणजे जर मी हे बरोबर समजून घेत असेन तर हे थोडं फुटबॉलच्या खेळासारखं आहे का? फुटबॉलच्या खेळासारखं कसं काय? म्हणजे बघा, मैदानात खेळताना रेफरीचा निर्णय चुकीचा वाटला तरी खेळाडू येल्लो कार्ड दुर्लक्षित करून खेळ पुढे चालू ठेवू शकत नाही. बरोबर आहे. निर्णयाला नंतर आव्हान देता येईल, पण त्या क्षणी ते कार्ड खिशात घालून पळता येत नाही. अगदी चपखल उदाहरण आहे हे. फुटबॉलमध्ये येल्लो कार्डकडे दुर्लक्ष केलं तर थेट रेड कार्ड मिळून खेळाडूला गेमच्या बाहेर जावं लागतं. बरोबर. महसुली प्रक्रियेतही असंच असतं. प्रशासकीय प्रक्रियेत तो आदेश पाळणे ही पहिली अट असते. पण इथे ना एक खूप मोठा आणि सर्वसामान्य गैरसमज आहे ज्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. कोणता गैरसमज? गावाकडच्या अनेक चर्चांमध्ये असं ऐकायला मिळतं की अधिकाऱ्याशी वाद घातला किंवा त्यांचा आदेश नाही ऐकला की लगेच दुसऱ्या दिवशी पोलिसांची गाडी थेट शेतात येते, माणसाला उचलते, FIR दाखल करते आणि अटक करते. या गोष्टीत किती तथ्य आहे? हाच तो समाजात पसरलेला सर्वात मोठा गैरसमज आहे आणि म्हणूनच कायद्याच्या प्रक्रियेची अचूक माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं होत नाही का? नाही. बघा, या विशिष्ट परिस्थितीवर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 195
आणि आताची नवीन भारतीय नागरी सुरक्षा संहिता म्हणजेच BNSS मधील कलम 215 लागू होते. अच्छा. आणि हे कलम काय सांगतं? या कलमांचा अगदी सोपा अर्थ असा की पोलीस अशा प्रकरणात स्वतःहून थेट गुन्हा किंवा FIR दाखल करू शकत नाहीत. हे खरंच आश्चर्यकारक आहे. म्हणजे पोलिसांना थेट कारवाई करण्याचे अधिकार नाहीत? नाही, अजिबात नाहीत. आणि याचा सामान्य माणसाला काय फायदा होतो माहितीये? काय? तर यामुळे पोलिसांच्या थेट कारवाईपासून किंवा संभाव्य छळवणुकीपासून सामान्य नागरिकाला एक भक्कम कायदेशीर संरक्षण मिळतं. अच्छा. म्हणजे कुणीही उठून थेट अटक करू शकत नाही? अगदी बरोबर. या कायद्यानुसार ज्या अधिकाऱ्याचा आदेश मोडला गेला आहे, उदाहरणार्थ जर ते तहसीलदार साहेब असतील तर त्यांना स्वतः न्यायालयात जावं लागतं. स्वतः जावं लागतं? होय, स्वतः किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला न्यायालयात जाऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध रीतसर लेखी तक्रार द्यावी लागते. न्यायालय थेट दखल घेत नाही जोपर्यंत अधिकाऱ्याची लेखी तक्रार येत नाही. पण असं का? म्हणजे पोलिसांना हे अधिकार का दिले गेले नाहीत? यामागे काही विशिष्ट विचार आहे का? नक्कीच आहे. जर पोलिसांना प्रत्येक प्रशासकीय आदेशाच्या उल्लंघनावर थेट FIR नोंदवण्याचे अधिकार दिले असते तर स्थानिक पोलीस हे महसूल अधिकाऱ्यांची खासगी यंत्रणा असल्यासारखे काम करू लागले असते. म्हणजे अधिकारांचा गैरवापर झाला असता? अगदी. यातून अधिकाऱ्यांचा प्रचंड गैरवापर होऊ शकला असता. म्हणूनच कायद्याने अशी रचना केली आहे की न्यायपालिकेच्या म्हणजेच दंडाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरच कारवाई व्हावी. हे खूपच तार्किक आहे. पण जर एखाद्या प्रकरणात पोलिसांनी अतिउत्साहात येऊन स्वतःहून FIR दाखल केलाच तर काय होतं? इथे सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिशादर्शक निकाल आहे. सी मुनियप्पन विरुद्ध तमिळनाडू राज्य 2010चा हा निकाल आहे. अच्छा, 2010चा निकाल. त्यात काय म्हटलंय? या निकालात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की कलम 188 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे अनिवार्य आहे. म्हणजे अधिकाऱ्याची तक्रार हवीच? होय. जर पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याच्या लेखी तक्रारीशिवाय बेकायदेशीरपणे थेट FIR नोंदवला तर तो उच्च न्यायालयात थेट रद्द होऊ शकतो. बापरे, म्हणजे ती संपूर्ण कारवाईच बेकायदेशीर ठरते? होय, 100%. आणि याचं एक अगदी ताजं आणि मोठं उदाहरण द्यायचं झालं तर कोविड-19च्या लॉकडाऊनचा काळ आपल्याला आठवत असेल. हो. त्या काळात तर रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक लोकांवर केसेस झाल्या होत्या. अगदी बरोबर. लॉकडाऊनमध्ये संचारबंदीचे आदेश मोडल्याबद्दल रस्त्यावर फिरणाऱ्या हजारो नागरिकांवर पोलिसांनी याच कलम 188 अंतर्गत थेट गुन्हे दाखल केले होते. मग पुढे काय झालं त्या केसेसचं? बॉम्बे हायकोर्टासह देशातल्या अनेक उच्च न्यायालयांनी हे हजारो गुन्हे एका झटक्यात रद्द केले. कारण पोलिसांनी ती रीतसर प्रक्रिया पाळली नव्हती, बरोबर? अगदी बरोबर पकडलत. पोलिसांनी संबंधित दंडाधिकाऱ्यांची किंवा महसूल अधिकाऱ्याची लेखी तक्रार घेतली नव्हती. त्यांनी स्वतःहून FIR फाडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ असा की समजा मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 नुसार शेतरस्त्याचा एखादा आदेश निघाला असेल आणि अनावधानाने तो मोडला गेला आणि पोलिसांनी थेट गुन्हा नोंदवला तर त्या व्यक्तीला वर सांगितलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे उच्च न्यायालयात जाऊन त्या कारवाईला कायदेशीर आव्हान देता येतं. ही माहिती खरोखरच डोळे उघडणारी आहे. मित्रांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. हो, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. पण ताई, आता मला या चर्चेला थोडं वेगळ्या आणि व्यावहारिक दिशेने न्यायचं आहे. हो, विचारा ना. हे सगळं ऐकायला कायद्याच्या चौकटीत खूप दिलासादायक वाटतंय, पण प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती खूप वेगळी असते. तेही आहे. समजा तो अधिकारी खरोखरच सूडबुद्धीने वागत असेल आणि त्याने दिलेला आदेशच मुळात बेकायदेशीर किंवा अन्यायकारक असेल तर तिथे शेतात उभा असलेल्या माणसाने काय करायचं? हे बोलणं सोपं आहे की शांत राहा, पण जेव्हा पिकाचं नुकसान होत असतं किंवा ट्रॅक्टर शेतात उभा असतो आणि अधिकारी ऐकूनच घेत नसतात तेव्हा शांत राहणं व्यावहारिकदृष्ट्या कसं शक्य आहे? जेव्हा डोळ्यासमोर स्वतःच्या कष्टाचं नुकसान होत असतं तेव्हा शांत राहणे ही जगातली सर्वात कठीण गोष्ट असते. हो ना. पण दुर्दैवानं कायदा भावनांवर चालत नाही, तो कागदपत्रांवर चालतो. रागाच्या भरात आदेश धुडकावून लावणे हा अजिबात तोडगा नाही. मग काय करायचं? मी नेहमी सांगते की भावनेच्या आहारी जाऊन कायदा मोडला की आपणच स्वतःच्या हाताने स्वतःला अडचणीत आणतो.
त्याऐवजी एक अत्यंत स्पष्ट आणि कायदेशीर प्रक्रिया आहे. अच्छा. मी तुम्हाला ती टप्प्याटप्प्याने सांगते, जी प्रत्येक नागरिकाला माहिती असायलाच हवी. हो, ती प्रक्रिया नेमकी कशी काम करते ते सविस्तर सांगा. पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आदेशाची प्रमाणित प्रत मिळवणे. प्रमाणित प्रत. हो, म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कोणताही आदेश निघाल्याचं समजताच सर्वात आधी संबंधित कार्यालयातून, जसं की तहसील कार्यालयातून, त्या आदेशाची सत्यप्रत किंवा प्रमाणित प्रत काढून घेणे आवश्यक असते. म्हणजे तोंडी सांगण्यावर विश्वास ठेवायचा नाही. अजिबात नाही. तोंडी आदेशाला कायद्यात काही अर्थ नसतो. जोपर्यंत तुमच्या हातात लेखी कागद नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला कुठेही आव्हान देऊ शकत नाही. आदेश हातात लेखी असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे हवेतल्या बातांवर विश्वास न ठेवता थेट कागद मागायचा. दुसरा टप्पा काय? दुसरा टप्पा आहे कायदेशीर वाचन करणे. म्हणजे वकिलाला दाखवणे का? होय. ती प्रमाणित प्रत हातात आल्यावर एका अनुभवी वकिलाच्या मदतीने आदेशात नेमकं काय म्हटलंय, कोणत्या कलमाचा आधार घेतलाय ते समजून घ्यावे लागते. उदाहरणार्थ तो आदेश महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 138 म्हणजे बांधाचा वाद या अंतर्गत दिला आहे का, की अन्य कोणत्या कायद्याखाली? अच्छा. हे तपासणे म्हणजे आजार नेमका काय आहे आणि त्याचे निदान काय असावे हे ठरवण्यासारखे आहे. आणि एकदा का तो कायदेशीर आधार समजला की मग पुढचं पाऊल काय असते? त्यानंतर येतो तिसरा टप्पा, वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करणे. हे कोणत्या कलमाखाली येतं? महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 247 नुसार. याचा अत्यंत सोपा अर्थ असा की कनिष्ठ अधिकाऱ्याच्या निर्णयाला त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कायदेशीर आव्हान देणे. पण ही साखळी नेमकी कशी काम करते? समजा तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्याने आदेश दिला असेल तर? याच साखळीत या प्रक्रियेचं सौंदर्य आहे. यामुळे खालच्या स्तरावर जर कुणावर अन्याय झाला असेल तर वरच्या स्तरावर न्याय मिळण्याची संधी मिळते. म्हणजे कुणाकडे जायचं? जर मंडळ अधिकाऱ्याचा आदेश असेल तर तहसीलदाराकडे अपील करता येते. जर तहसीलदाराचा आदेश अन्यायकारक असेल तर उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांतसाहेबांकडे जाता येते. अच्छा. आणि जर प्रांतसाहेबांचाही निर्णय पटला नाही तर थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करता येते. म्हणजे एका अधिकाऱ्याने चुकीचा निर्णय दिला तरी न्याय मिळवण्याचे दरवाजे बंद होत नाहीत. पण इथे माझा एक कळीचा प्रश्न आहे. विचारा. अपील दाखल केला म्हणजे जुना आदेश आपोआप थांबतो का? नाही, अजिबात नाही. कारण अपील दाखल होईपर्यंत जर त्या अधिकाऱ्याने मूळ आदेशाची अंमलबजावणी केली तर अपील करूनही काही उपयोग होणार नाही. घर पडलं तर पडलं ना मग. हाच तो सर्वात नाजूक दुवा आहे जिथे अनेक लोक चूक करतात. आणि म्हणूनच चौथा टप्पा सर्वात महत्वाचा आहे, मूळ आदेशाला स्थगिती मिळवणे. स्थगिती? होय. फक्त अपील दाखल करून चालत नाही. जुना आदेश आपोआप रद्द होत नाही. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 256 नुसार अर्ज करावा लागतो. हे कलम 256 नेमकं काय करतं? याचा अर्थ असा की मूळ आदेशाच्या अंमलबजावणीला तात्पुरती कायदेशीर रोख लावणे. यालाच आपण व्यवहारात स्टे मिळवणे म्हणतो. आणि याचा सामान्य माणसाला काय फायदा होतो? तर जर वरिष्ठ अधिकाऱ्याने जुन्या आदेशाला स्थगिती दिली तर तो जुना आदेश कायदेशीरदृष्ट्या गोठवला जातो. म्हणजे त्याचं काम थांबतं. अगदी. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर तो आदेश न पाळल्याचा कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. यामुळे नागरिकाचं कायदेशीर संरक्षण होतं आणि मूळ वाद संपेपर्यंत परिस्थिती जैसे थे राहते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे रस्त्यावर उतरून हुज्जत घालण्यापेक्षा किंवा रडत बसण्यापेक्षा हे 4 टप्पे लक्षात ठेवले तर हक्क कायदेशीर मार्गाने मिळवता येतो. बरोबर. प्रमाणित प्रत, कायदेशीर वाचन, अपील आणि स्थगिती. पण हे सगळं करत असताना या प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यायला हवी जेणेकरून ते नाहक दुसऱ्याच एखाद्या कायद्याच्या कचाट्यात अडकणार नाहीत? इथे मला एक गोष्ट खूप गांभीर्याने सांगायची आहे. कायदा हातात घेणं हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. म्हणजे अधिकारांसोबत होणारी बाचाबाची टाळायची का? होय. तो आदेश कितीही अन्यायकारक वाटला तरी अधिकाऱ्याशी वाद घालणे, त्यांच्या अंगावर जाणे, शिवीगाळ करणे किंवा हुज्जत घालणे टाळायलाच हवे. कारण त्याने केस आणखी बिघडते. हो. कारण तिथे केवळ आदेशाच्या अवज्ञेचा विषय उरत नाही. तिथे लागू होतो भारतीय दंड संहिता कलम 353 आणि नवीन BNS मधील कलम 221. अरे बापरे. आणि हे कलम काय सांगतं? याचा कायदेशीर अर्थ आहे शासकीय कामात अडथळा आणणे किंवा सरकारी नोकराला त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी बळाचा वापर करणे. आणि याचा परिणाम काय होतो? तर मित्रांनो, हा एक अजामीनपात्र गुन्हा आहे.
अजामीन पात्र. होय, म्हणजे यात पोलिसांना लगेच अटक करण्याचा अधिकार असतात आणि सहज जामीन मिळत नाही. एकदा का हा गुन्हा दाखल झाला की माणसाचं पूर्ण आयुष्य, त्याची ऊर्जा आणि पैसा कोर्ट कचेऱ्यांच्या वाऱ्या करण्यात अडकून पडू शकतो. म्हणजे मूळ जमिनीचा वाद बाजूलाच राहतो आणि ही फौजदारी केस गळ्याला लागते. नक्कीच. रागाच्या भरात केलेली एक कृती संपूर्ण आयुष्याचं नुकसान करू शकते. आणखी कोणती खबरदारी घ्यावी? दुसरी अत्यंत महत्त्वाची खबरदारी म्हणजे नेहमी लेखी नोटीसचा आग्रह धरणे. समजा अधिकारी शेतात आले आणि त्यांनी तोंडी काम थांबवायला सांगितलं, तर काय म्हणायचं? तर त्यांना अत्यंत नम्रपणे सांगावे की साहेब, कृपया मला लेखी नोटीस द्या. कारण तोंडी हुकुमाला वरिष्ठ कोर्टात आव्हान देता येत नाही. न्यायालयात उभे राहण्यासाठी हातात कागद असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर अधिकाऱ्याने एखादा कागद पुढे केला आणि त्यावर लगेच सही करायला सांगितली तर? अनेकदा असं होतं की गावातल्या माणसांना ती कायदेशीर भाषा समजत नाही आणि ते घाबरून सही करून मोकळे होतात. तिथेच तर सर्वात मोठी फसवणूक होऊ शकते. तलाठी, मंडळ अधिकारी किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने आणलेल्या पंचनाम्यावर किंवा नोटीसवर वाचल्याशिवाय कधीही सही किंवा अंगठा करू नये. बरोबर. जर त्यातील कायदेशीर भाषा समजत नसेल तर त्यांना स्पष्ट सांगावे की मी माझ्या घरातील शिकलेल्या व्यक्तीला किंवा माझ्या वकिलाला दाखवून मगच यावर सही करेन. वाचल्याशिवाय सही करणे म्हणजे स्वतःहून फासावर लटकण्यासारखे आहे. ही खूप प्रॅक्टिकल आणि महत्वाची गोष्ट सांगितलीत तुम्ही. आणि शेवटची पण अत्यंत कळीची गोष्ट, वेळेचं भान ठेवणे. वेळेचं भान? हो, महसुली अपिलांसाठी कायद्याने सहसा 60 दिवसांची मुदत दिलेली असते. याला कायदेशीर भाषेत लिमिटेशन पिरियड म्हणतात. या 60 दिवसांच्या मुदतीमागे काय तर्क आहे? कायद्याने अमर्याद वेळ का दिला नाही? कारण प्रशासकीय निर्णयांना कधीतरी पूर्णविराम मिळणे गरजेचे असते. नाहीतर लोक वर्षानुवर्षे भांडत बसतील. अगदी. जर ही मुदत नसती तर वर्षानुवर्षे जुने वाद लोक कधीही उकरून काढत राहिले असते आणि महसुली कामकाजात कायमस्वरूपी अस्थिरता आली असती. म्हणून कायद्याने 60 दिवसांची लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. आणि जर ही 60 दिवसांची मुदत उलटून गेली तर काय होतं? जर ही मुदत उलटून गेली आणि मग संबंधित व्यक्तीला जाग आली तर मग अपील दाखल करताना अक्षरशः नाकीनऊ येतात. अच्छा. विलंब माफीचा अर्ज करावा लागतो आणि तो मंजूर होईलच याची कोणतीही शाश्वती नसते. खूप कायदेशीर अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नोटीस मिळताच वाट न बघता किंवा वेळ न दवडता त्वरित कायदेशीर हालचाल सुरू केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर अधिकारांसोबतच नागरिकांनी कायद्याच्या प्रक्रियेबाबत जागरूक राहिलं पाहिजे. संविधानाने आपल्याला हक्क दिले आहेत, फक्त ते वापरण्याची अचूक पद्धत आणि त्यामागची गुंतागुंत आपल्याला माहिती असायला हवी. हो, आणि म्हणूनच अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण सर्वांनी या व्यवस्थेचा एक भाग म्हणून अधिक जागरूक होण्याची गरज आहे. आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण विश्लेषणातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी आशा आहे. ही चर्चा आपण इथेच थांबूयात, पण जाता जाता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय हवाय ते आम्हाला नक्की सांगा. तसाच आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या कायदेशीर विषयासोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.